अखेर जे व्हायचं नव्हतं तेच झालं. काहीही विकास कामं नाही आणि जातीवादी राजकारण. यामुळे या आमदारावर आणि मंत्र्यांवर थेट गावकऱ्यांनी जनतेने हल्लाच चढवला. 1 किलोमीटर पळून पळून त्याला पकडून हाणलं. नेमकं तो मंत्री कोण आहे आणि तो आमदारसुद्धा कोण आहे हे सविस्तर आपण या बातमीपत्रात बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की तो कोणता मंत्री आहे की त्याने मार खाल्लेला आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यात असो वा देशात अनेक ठिकाणी जातीवादी राजकारण आहे. जनतेचे मुख्य प्रश्न बाजूला सोडून अनेका जाती आणि धर्मावरून वाद लावले जात असताना आता या गावात मात्र जनतेने त्या मंत्र्याला आणि आमदाराला विकास कामं होत नाहीत असा आरोप करून पळवलं. बिहार राज्यातील ही घटना आहे. बिहारचे जे मंत्री आहेत, कॅबिनेट मंत्री, ग्रामीण विकास मंत्री श्रवण कुमार, हे त्यांच्या नातेवाईकांकडे एका गावात आले असताना त्यांच्यासोबत एक आमदार कृष्ण मुरारीसुद्धा होते. हे दोघे जेव्हा गावात आले त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांची भेट घ्यायला गेले असताना गावकरी सगळे जमले आणि त्या मंत्र्यांच्या मागे 1 किलोमीटर पळत हाणलं त्यांना आणि विकास राज्याचा देशाचा होत नाही म्हणून जाब विचारला. तसं पळताच ते मंत्री आणि आमदार पळून गेले. मात्र जनतेने 1 ते 1.5 किलोमीटर त्यांच्या मागे पळत गेले आणि गावातून पळवून लावलं आणि पुन्हा ते कधीच येणार नाही अशीच व्यवस्था केली. त्यामुळे आता यावरूनच सर्व मंत्र्यांनी, आमदारांनी, लोकप्रतिनिधींनी धडा घेतला पाहिजे की जातीय राजकारण सोडून पुन्हा विकासाचं राजकारण केलं पाहिजे, तरच जनता त्यांना थारा देईल. अन्यथा जशी बिहारमध्ये घटना घडली तशीच महाराष्ट्रात असेल व देशाच्या इतर राज्यातसुद्धा घडू शकते आणि वैतागलेली जनता सर्वांना वठणीवर आणू शकते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशी घटना आपल्या राज्यात किंवा इतर ठिकाणी होऊ शकते का? कारण शेवटी जनतेचे प्रश्न सोडवले नाही तर नेत्यांना जनता सोडणार नाही असंच दिसतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.